Hello, I am Dr. Satish Pattan Shetty, consulting laparoscopic and robotic surgeon at Jupiter Hospital, Pune. आज आपण गॉलब्लॅडर रिमूव्हल सर्जरी नंतर डाएट चेंजेस काय करायला पाहिजेत ह्याच्या बाबतीत चर्चा करू. नॉर्मली गॉलब्लॅडर रिमूव्हलच्या आधी whenever you have postponed the surgery किंवा तुम्हाला सर्जरी करायची थोडीशी डिले करायचा असेल, सो बिफोर गॉलब्लॅडर रिमूव्हल सर्जरी अँड यू नो दॅट यू हॅव गॉलस्टोन्स, तर तुम्ही काही पथ्य असतात जे डाएटमध्ये फॉलो करायला पाहिजेत. तो फर्स्ट पथ्य असतं की तुम्हाला तेलकट तुपकट ह्या गोष्टी अजिबात खायचे नसतात. सो यू शुड अवॉइड इटिंग ऑइली अँड फ्राईड थिंग्स, कारण बिकॉज ऑफ दिस ऑइली थिंग्स अँड फ्राईड थिंग्स गॉलब्लॅडरमध्ये मुवमेंट जास्त होते, कारण गॉलब्लॅडर स्टिम्युलेट होतो ऑइली थिंग्स खाल्यामुळे आणि त्याच्यामुळे स्टोन्सची मुवमेंट जास्त वाढू शकते आणि हे स्टोनचं मुवमेंट वाढलं तर तुम्हाला पेन होऊ शकतो. प्लस हे गॉलब्लॅडर मुवमेंट वाढल्यामुळे मूव्ह झाल्यामुळे स्टिम्युलेट झाल्यामुळे हे स्टोनचे मुवमेंट झाल्यामुळे ते स्टोन खाली कॉमन बाईलला किंवा पित्त नलिकेत येऊन अडकू शकतो आणि हा स्टोन जर पित्त नलिकेत अडकला तर तुम्हाला जॉन्डिस होऊ शकतं, तुम्हाला पॅन्क्रियाचे इन्फेक्शन होतं, ज्याला आपण पॅन्क्रियाटिस म्हणतो, विच इज मोर डेंजरस टू लाईफ ऑल्सो. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या जॉन्डिस नंतर मग पस होणे, ज्याला आपण कोलोनायटिस म्हणतो, किंवा पॅन्क्रियाटिस होणे, ज्याला पॅन्क्रियाचे इन्फेक्शन म्हणतो आपण, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्या कॉम्प्लिकेशन्समुळे गॉलब्लॅडर रिमूव्हल सर्जरी इज व्हेरी मच इंडिकेटेड फॉर गॉलस्टोन्स इन आवर बॉडी. तर गॉलब्लॅडर रिमूव्हल नंतर काय आपण काळजी घ्यायला पाहिजे ह्याच्या बाबतीत आपण चर्चा करू. नॉर्मली गॉलब्लॅडरचं फंक्शनिंग आपण समजून घ्यायला पाहिजे. नॉर्मली गॉलब्लॅडर स्वतः काहीच तयार करत नाही. इट डझंट सिक्रेट एनिथिंग इन आवर बॉडी. इट जस्ट हॅज अ स्टोरेज फंक्शन. जे लिव्हरमध्ये बाईल तयार होतं, ज्याला आपण पित्त म्हणतो, विच इज रिक्वायर्ड फॉर द डायजेशन ऑफ फूड, हे लिव्हरमध्ये नॉर्मली तयार होतं. लिव्हरमधून हे खाली येऊन आपल्या इंटेस्टाईनमध्ये जातं, बट देर इज सम एक्स्ट्रा बाईल विच मे बी सिक्रेटेड समटाइम विच गेट स्टोर्ड इन दिस गॉलब्लॅडर. त्यामुळे गॉलब्लॅडर इज जस्ट अ स्टोरेज ऑर्गन. ते स्वतःहून कुठलंही डायजेस्टिव्ह एन्झाईम किंवा आपलं पचनक्रियेसाठी युजफुल असलेलं एन्झाईम तयार करत नाही. त्याच्यामुळे ह्याचं फंक्शन फक्त स्टोरेज फंक्शन आहे. पण ज्यावेळी ह्याचं स्टोरेज फंक्शन व्यवस्थित होत नाही and it is not able to pump the extra bile when the body requires it, त्याच्यामध्ये gallstones होतात. That's why whenever we have gallstones, we have to remove the gallbladder only. So anywhere in the world you go, whenever you have gallstones, you have to remove the gallbladder. That is the only indication for gallstones surgery. So after gallbladder removal surgery, तुम्ही कुठल्याही डाएट चेंजेस करायची काही गरज पडत नाही. After gallbladder removal surgery, only for the first 2 weeks, because you have undergone a surgery, you have taken a bit of antibiotics and painkillers, we advise की 2 weeks फक्त तुम्ही थोडंसं कमी ऑइली अँड स्पायसी डाएट का, बिकॉज यू हॅव अंडरगॉन इन सर्जरी अँड यू हॅव टेकन अँटीबायोटिक्स अँड पेनकिलर्स. त्याच्यामुळे फक्त 2 weeks यू शुड अवॉइड ऑइली अँड स्पायसी थिंग्स. बट आफ्टर 2 weeks, जसे तुमचे गॉलब्लॅडर रिमूव्हल सर्जरीच्या आधी जे पथ्य होते की ऑइली स्पायसी थिंग्स खायचे, ते पथ्य सगळे काही फॉलो करायची गरज नाही. अँड यू कॅन ईट ऑल युअर नॉर्मल food items which you can eat in the body. So after gallbladder removal surgery, there are no contraindications or restrictions to follow after gallbladder removal surgery. So if you have any comments, any doubts about this topic, you can comment in the comment box inbox below. And please subscribe to our channel for further videos, to look further videos, and try to share these videos so that other people also can get this information. Thank you.